आता 25 लागलं 2 दिवसापूर्वी. तर त्याच्याही अगोदर तंत्रज्ञानाची कशी प्रगती झाली असं एक त्यांनी मी सहज सर्च केलं की बाबा आपल्याला टेक्नॉलॉजीचा एक स्पॅन दाखवायचा आहे की आतापर्यंत टेक्नॉलॉजीचा प्रवास कसा झाला. तर त्यांनी अगदी दाखवलं की कधीपासून मानवाने म्हणजे अग्नीचा शोध असेल, दगडाचा शोध असेल, हत्यार बनवणं असेल, शेतीचा असेल, समूहाने राहणं असेल, या सगळ्या गोष्टी करत करत तो हळूहळू जीवन सुखकर करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा आणि तंत्रांचा शोध घेऊ लागला. आणि बघा आता इथे दिसत असेल, आपण फार मागे न जाता 1800 पासून बघूया. बघा थोडस खाली खालचं बघूया. हा अगोदर बघा म्हणजे त्यांनी टेक्नॉलॉजी कशाला संबोधित केली म्हणजे आदी मानवाने समजा दगडाच्या हत्याराचा शोध लावला, ती सुद्धा त्या काळाची एक टेक्नॉलॉजी होती, बरोबर आहे की नाही. त्यावेळेस टेक्नॉलॉजीचा प्रवास अगदी संत गतीने होता. आणि मी जे तुम्हाला आता जे 4th जनरेशन जे 4 जनरेशन सांगितले इंडस्ट्रीचे, तेव्हापासून बघा सर जो बघा जो ग्राफ आहे तो किती तीव्र गतीने वर गेलेला आहे, गेलाय की तुम्ही त्याच्याबद्दल मी शेअर करेन, एवढं डिटेल आपण जाणार नाही की कोणत्या वर्षी काय काय इन्व्हेन्शन झालं आणि कशा कशा सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि जर आपण पुढे गेला 1900 च्या 2000 पर्यंत, तर तुम्हाला डिस्कव्हरी ऑफ डीएनए, द फर्स्ट कॉम्प्युटर, न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिसतील. त्याच्यानंतर मून लँडिंग 1969, बरोबर. याला तुम्ही 2000 स्मार्टफोन वगैरे यायला लागले, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्सवर काम करायला लागला माणूस. त्याच्यानंतर आता नाव जे शब्द लिहिलेला आहे ते अराउंड 2010 or 15 मे बी असू शकतं. तर आता सर परत थोडे आता आवर लाईफ टाइम म्हणजे तुम्ही आम्ही आता ज्या काळामध्ये जगत आहोत ती म्हणजे आवर लाईफ टाइम. आणि तिथे बघा 2050 पर्यंतचा जो कालावधी, हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं आहे, ही माझी कृती नाही आहे. फॉर रेफरन्स काय म्हटलंय बघा, ह्युमन लेवल आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो हा विषय इतका वास्ट आहे आणि ह्यावर काम करणारे शास्त्रज्ञ काही त्याच्या अपोजिट मध्ये पण आहेत, काही फॉर सपोर्ट मध्ये पण आहेत, पण आपण त्या विषयावर नंतर बोलूया. तर हे आणि ते कोणी थांबवू शकत नाही, म्हणजे एखाद्याने विरोध केला म्हणून ते थांबून गेला असं नाही. तर त्याच्यातलं जे चांगलं आहे, मी ऍज अ रिसर्चर म्हणून मला असं वाटतं की त्याच्यातलं जे चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे. ज्यावेळेला मी पीएचडीच्या आरआरसी कमिटी समोर गेलो होतो, त्यावेळेला माझ्या सरांनी हा विषय त्यांना सांगितला की मला माझे रिसर्चचा टॉपिक असा आहे, ऍप्लिकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन स्कूल एज्युकेशन विथ द टीचिंग, लर्निंग, इव्हॅल्युएशन सिस्टम अँड स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे मला बघायचंय की हे एआय त्याच्यात काय मदत करू शकतं ऍज अ टीचर. आणि माझा हा ऑनेस्ट ट्रायल होता, कारण काय झालं बऱ्याच वेळा पीएचडी फक्त नावापुरती केली जाते.